हे गाडी घ्यायची नाही हे गाडी घ्यायची नाही माणसा पण नाही गाडी आपल्या गाडीला काय नाही हात लावायचा बा तुम्ही इकडे का करता दुसऱ्यांच्या जागेत का करता तुम्ही आमचा तुम्ही वकील आहेत ना बघा दगडी आपटून डायरेक्ट अगोदर सांगतो डायरेक्ट दगडी आपटून अगोदर सांगतो तुम्ही आमच्या याच्यात येतात तुम्हाला एक इमानदारीने सांगला ते वकील इकडे राज्य काय करतो दगड आपटून डायरेक्ट गाडीत पाहिलात हा व्हिडिओ वाडे तालुक्यातील हा दलाल वकील आदिवासी बांधवांच्या हातून अक्षरशः मरता मरता वाचलाय। वाडा तालुक्यातील वागोठे येथे विराज कंपनी आली आणि त्या विराज कंपनीच्या घशात आदिवासी बांधवांची जमीन घालण्यासाठी आणि स्वतःची पोटं भरण्यासाठी या तथाकथित समाजसेवकाने हे पाळलेले वकील तिथे पाठवले होते, तेही बॉडीगार्ड घेऊन। पण वाडा तालुक्यातील आदिवासी बांधव हा एकदा का संतापला का काय होतंय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। अक्षरशः या वकिलाचे कपडे उतरवले गेले, म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये काळं पेरं करायला गेलेला हा वकील अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलाय। त्याला पलटाभुई थोडी झाली आणि त्याच्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी नेहमीप्रमाणे मालकाला पापाचा आणि हरामाचा पैसा ओतावा लागला होता आणि त्यावेळेस हे प्रकरण गप्प झालं होतं, थांबलं होतं। आमच्याकडे असे अनेक व्हिडिओ आहेत, म्हणजे खरं तर हा मी शॉर्ट व्हिडिओ इशारा देण्यासाठी टाकलाय की तुम्ही जेव्हा माझ्या पायाला पाय लावाल तेव्हा मी तुम्हाला सोडणार नाही। म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी कुणाच्या पायाला स्वतःहून कधी पाय लावलेला नाही, पण जो कुणी लावायला गेलाय त्याला कधीही सोडलेलं नाही। याचं कारण असंच ठरलंय की याच वकिलाने किंवा या वकिलाच्या नावावर एक पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी जे काही लिहिलंय, जे काही आकले, जे तारे तोडलेत, ते सगळं जर बघितलं तर हे किती शहाजोक आहेत, हे किती मोठे समाजसेवक आहेत, हे किती हरामी आहेत हे दाखवणं गरजेचं आहे, समाजापुढे मांडणं गरजेचं आहे। आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तुमच्या लक्षात येईल की या भामट्यांनी किती शेतकऱ्यांना, किती आदिवासींना उद्ध्वस्त केलंय। खरं तर मी कुणबी स्नेह या व्हॉट्सअप ग्रुपचा आभारी आहे की ते स्वतःच नियम बनवतात की कुठल्याही राजकीय पोस्ट टाकायच्या नाहीत आणि त्यांच्या सोयीच्या पोस्ट असल्या की त्या 12-12 तास त्या ग्रुपवर राहतात, त्या डिलीट करायची यांना आठवण येत नाही। सकाळी 10 वाजता ही पोस्ट बघितली आणि जेव्हा लक्षात आलं की रात्री 9:55 ही पोस्ट टाकलेली आहे आणि तिथून आता 10 वाजेपर्यंत म्हणजे मी तिथे उत्तर देईपर्यंत त्यांनी ती पोस्ट डिलीट केली नव्हती, त्याच्यानंतर ती डिलीट केली। खरं तर कुणबी समाजामध्ये ही 2 गट आहेत, एक प्रस्थापित आणि एक विस्थापित। ज्यांचे बापजादे श्रीमंत होते, जे आधीपासून श्रीमंत आहेत, त्यांना नव्याने श्रीमंत झालेली, नव्याने नावलौकिक पावलेली लोक कधीही सहन होत नाही आणि त्यांना जेवढं बेइज्जत करता येईल तेवढं त्यांना चालून जातं आणि म्हणून ते अशा पोस्ट्या राहतात। ते काही चुकून नाही, ते जाणून बुजून राहतात, त्या ठेवल्या जातात। पण त्यांचा मी आभारी आहे, कारण ती पोस्ट मला वाचायला मिळाली, माझ्या नजरेत आली, आमच्या मीडिया सेलने माझ्या ती पुढ्यात ठेवली आणि त्याच्यानंतर या पोस्टचं तात्काळ मी पोस्टमार्टम करायला घेतलं आणि एक भली मोठी फाईल, जे खरं तर ते प्रकरण मी असं ठेवलं होतं पेंडिंग, ते माझ्या हाताला लागलं। ही पोस्ट लिहिलेली आहे, जे टाकलेली आहे, कुणी तो विषय सोडून द्या, त्यांचे पंचनामे, त्यांच्या हिशोब मी नंतर चुकते करेन। पण या पोस्टच्या खाली आहे ॲडव्होकेट प्रफुल्ल जयराम पष्टे, मोबाईल नंबर 9529 80 42 43। 12 तासात या प्रफुल्लने ही पोस्ट माझी नाही असं सांगितलं नव्हतं, अजूनही ते सांगितलेलं नाहीये, कारण मालकाच्या पुढे हे जाऊ शकत नाहीत, कारण यांच्या घोंगड्या अडकलेल्या आहेत। मागे मी सांगितलं होतं की हे एवढे अडकलेले आहेत की यांना यांचा मालक हा कधीही जेलमध्ये पाठवू शकतो, म्हणूनच ते काही हा ते चूक करू शकत नाही। ही पोस्ट त्याने लिहिली आहे नाही लिहिली आहे याची मला घेणं देणं नाहीये। कुणबी स्नेहवरचे हे सगळे स्क्रीनशॉट मी काढून ठेवलेले आहेत, रितसर काय कारवाई करायची ते मी करणार आहे। फक्त त्यांनी माझं नाव घेतलेलं नाहीये, पण जे काही लिहिलंय त्याला मला उत्तर देणं हे गरजेचं आहे। पोस्ट नाव आहे
लढाई जेव्हा जनतेची होते तेव्हा विजय अटळ असतो. बघा, ही लढाई जनतेची आहे आणि जनतेने हातात घेतलेली आहे आणि म्हणून या भावी खासदारांना जनता जिंकवणार आहे असं हे सांगतायत. हा यांचा एक गोड गैरसमज आहे. म्हणजे यांनी एक स्वतःच एक भ्रामक असं एक विश्व तयार केलेलं आहे आणि त्याच विश्वामध्ये हे जगतायत. आम्ही फार मोठे समाजसेवक आहोत, आम्ही जागतिक कीर्तीचे समाजसेवक आहोत, आम्हाला खूप जनतेचा सहभाग आहे. खरं तर ही लढाई भ्रष्टाचाराने जे काही कमावलंय ते गमवून टाकण्याची आहे. भ्रष्टाचाराच्या पैशाने विकत घेतलेल्या लाचारांची ही लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जनतेची नाहीये, जनता यांच्या पाठीशी नाहीये, हे आपल्याला 4 जूनला कळेल. त्यामुळे हेडिंग मध्ये काही अर्थ नाही. दुसरं हेडिंग असं आहे की विजयाने इतिहास घडणार. विजय हा कदापि होणार नाही. मी अनेकांशी चॅलेंज लावलंय. 35 वर्षाची पत्रकारिता आहे. म्हणजे मला जो अनुभव आहे, जे मी या मतदारसंघात सर्व्हे केले, जे मतदारसंघात फिरलोय, त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जिंकणार नाहीत. त्याच्यामुळे विजयाने इतिहास वगैरे काय घडणार नाही. इतिहास घडलाच तर तो असा घडेल की जे पाप करून हरामाचे पैसे कमवतात ते निवडणुकीमध्ये कधीही विजयी होणार नाहीत. हा इतिहास घडणार आहे. म्हणजे पापाच्या हरामाच्या पैशांवर निवडणूक लढवून कोणीही जिंकत नाही हे सिद्ध होणार आहे. यांचा खोटेपणा सिद्ध झालेलाच आहे. म्हणजे सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक जी काही भाषणं होतात ते जर तुम्ही ऐकली तर कशाला पत्ता नाही. त्याच्यामुळे हे किती मोठ्या खोटारड्या आहेत हे इथे सिद्ध झालेलं आहे. यांचं पूर्ण वस्त्रहरण या निवडणुकीमध्ये झालंय. म्हणजे खरं तर झाकली बूट 1.25 लाखाची असते, पण ती आता मूठ ओपन झालेली आहे. म्हणजे रस्त्यावरून अनेकांचे मृत्यू जे झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे शाप यांना लागलेले आहेत. जव्हार पीडब्ल्यूडीची जी 1000 कोटींची सरकारची तिजोरी जी लुटले ना, त्याचा यांना पाप लागलंय आणि त्यातून ही अवदसा आठवलंय निवडणूक लढवण्याची. आता हा पापाचा हरामाचा पैसा गोरगरिबांच्या खिशात जाणार आहे त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि हा हरामाचा पापाचा पैसा हा कुणालाही आजपर्यंत लखलाभ झालेला नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून हे ज्या गप्पा मारतायत विजयाने इतिहास घडणार, जनतेने हातात घेतले, हे सगळं खोटं आहे. याच्यामध्ये एक अंशही खरा नाही हे तुम्हाला 4 जूनला कळेल. या सगळी पोस्ट काही वाचत नाही कारण ते बाकीच्या लोकांवर त्यांनी आरोप केलेले आहेत, बाळामामावर आरोप केले आहेत किंवा आणखी बऱ्याच लोकांवर त्यांनी आरोप केलेले आहेत. त्यांचं त्यांनी उत्तर द्यावं, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. यांनी जे माझ्या बाबतीत लिहिलंय तेवढंच फक्त मी उत्तर देतो आणि यांची पोलखोल करतो. हे काय लिहितात? वाढता पाठिंबा पाहून पायाखालची वाळू सरकली आणि मग त्यांनी बदनामीचे शस्त्र हाती घेतले. कोणाच्या पायाखालची वाळू सरकली? गर्दी पाहून. याच्यापेक्षा जास्त गर्दी या इतर उमेदवारांच्या प्रचार सभांना होती आहे. तुमची गर्दी ही विकत आणलेली आहे. म्हणजे कॉलेजची पोरं प्रचाराला फिरवून 30 पोरं सर्वत्र फिरवून ती काही इथला गर्दी बोलत नाहीये. ती विकत घेतलेली 700 रुपये रोज देऊन आणलेली, बिर्याणी खायला मिळते, काहीतरी मिळेल या आमिषाने आलेली ती लोक होती. ती गर्दी कधीही नव्हती आणि त्याच्यामुळे कोणाच्याही पायाखालची वाळू सरकलेली नाही. उलट काही उमेदवारांना तुमच्या उमेदवाराने खूप चांगलं वाटतंय, ते निवडून येणार आहे आणि तुम्ही का उभे आहात याची पोलखोल बाळामामाने केलेली, ती मी काही करण्याची गरज नाही. पुढे लिहितात सुपारीबाज पण समाजाच्या खात्रीतून उतरलेले. आता याचा अर्थ काय होतो? सुपारीबाज पण समाजाच्या खात्रीतून उतरलेले. आता सुपारीबाज माणूस जो असेल तो समाजाच्या खात्रीतून उतरलेला असतो, त्यामध्ये काय एवढं विशेष असतं? पुढे ते लिहितात हाताशी धरून त्यांनी या लोकांना बदनाम करायला लावलं. बदनाम करण्याची गरज नाही. तुम्हाला खरोखर जर बदनाम केलं असतं आणि ते खोटं असतं ना तर तुम्ही एवढ्याला हेच वकील जे पाळलेत ना, पोचलेत, त्यांनी कधीच आब्रूनुसार दावे टाकले असते. त्याच्या आधी अनेकांवर तुम्ही आब्रूनुसार दावे टाकलेले आहेत. माझ्याकडे तुमच्या सगळ्या फाईली आहेत, तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मी देणार आहे, कोर्टातही तुमच्याशी लढणार आहे. त्याच्यामुळं खोटं नाहीये. राहिला प्रश्न सुपारीबाजचा. जर मी सुपारी घेतली असती तर याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी लढलो असतो. तुम्हाला निवडणुकीत फिरायलाही तोंड राहिलं नसतं. शरद पाटील 35 वर्ष पत्रकारिता टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाहीये. सुपारीबाज असतो तर कधीच संपलो असतो.
मी कुणबी सेनेच्या विरोधात लिहित होतो, बोलत होतो. लोक सांगत होते हा कुणबी समाजाच्या विरोधात आहे. काय झालं त्या कुणबी समाजाचं, त्या कुणबी सेनेचं, त्या बोलणाऱ्या तोंडांचं? सगळी गप्प झाली ना. मी जे सांगत होतो ते समाजाच्या बाजूने बोलत होतो, लिहित होतो, म्हणून समाज माझ्याबरोबर राहिला. आणि कुणबी सेना आता या घटका मोजते. म्हणजे मी लिहिलेलं हे सत्य होतं. आणि म्हणून सुपारी जर घ्यायची असती ती आईच दिली असती. अनेक पत्रकार यांच्या मागे मागे कॅमेरे घेऊन फिरतायत, रात्रंदिवस लाईव्ह दाखवतायत. त्यांना तुम्ही काय दिली? रोज वृत्तपत्रांमधून काही ठराविक वृत्तपत्र आहेत, रोज तुमच्या खोट्या बातम्या छापतात. म्हणजे अक्षरशः तुम्ही ज्यांना सुपारी दिले ना, त्यांना पत्रकारिता करता येत नाही, त्यांना बातम्या लिहिता येत नाही. जो माहोल माझ्या बातम्याने तयार झालाय ना, त्याची तुम्हाला दखल घ्यायला लागले. मी सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं की याच्या वृत्तपत्राला कोणी विचारत नाही, याचं चॅनल कोणी बघत नाही. आज तुम्ही माझ्यावर पोस्ट करताय. म्हणजे तुम्ही पोस्ट कोणावर करायला पाहिजेत? तुमच्या विरोधात जे उभे त्यांच्यावर. तुम्हाला पोस्ट करण्याची वेळ कोणावर येते? शरद पाटीलवर. का दखल घ्यावी लागली? तुमच्या पत्रकारांची ज्यांनी सुपारी घेतली, तुमच्या सुपाऱ्या वाजवत आहेत, त्यांची कोणत्याही उमेदवारांनी दखल घेतलेली नाही. कारण त्यांच्या लिखाणामध्येही दम नाही, त्यांना लिहिताही येत नाही. उलट तुमची जी भाषणं ते दाखवतायत, तुमच्या ज्या क्लिप्स दाखवतायत, त्याच्यामध्ये तुमची इज्जत निघते. तुम्ही किती खोटे आहात हे निघतंय. लोकसभा निवडणुकींच्या 2 निवडणूक लोकसभांमध्ये काम करतोय, पालघर आणि भिवंडीमध्ये. इकडे 10 उमेदवार उभे आहेत, इकडे 27 उमेदवार उभे आहेत. 37 उमेदवारांपैकी एका उमेदवारांनी सांगितलं ना की शरद पटेलला आम्ही पैसे दिलेत, आज पत्रकारिता बंद करेल. पैसे घ्यायचे असते तुमच्याकडून घेतले असते आणि ते पण मोजून ठोकून घेतले असते आणि तुम्ही ते दिले असते. आज पैशाच्या जीवावर तुम्ही भिवंडीमध्ये जाऊन लढताय ना, तर भिवंडीमध्ये तुमचं काय आहे? कोण कुत्र विचारतो तुम्हाला तिकडे? ही विकत घेतलेली माणसं तुम्ही तिकडे घेताय आणि मला सांगता सुपारी वाज. पटवून द्यायचं असतं कोणाची सुपारी घेतलंय, कधी घेतलंय. तुम्ही सांगता ना कपिल पाटलांची सुपारी घेतली. कपिल पाटलांना आज नाही, पुढच्या 10-15 वर्षात विचारायचं. कधी विचारायचं? शरद पाटीलना या निवडणुकीत तुम्ही किती पैसे दिले होते? मित्रता काय असते ना ती दाखवून दिले. कुठल्याही त्यांच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी की त्यांच्या घरातल्या माणसाने की त्यांच्या जवळच्या माणसाने जे त्यांना सपोर्ट केला ना, तो शरद पटेलनी केला. आणि तोही 1 रुपया न घेता. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कोणीतरी विचारलं की तुमच्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला खरी मदत कोणी केली, ते स्वप्नातही सांगतील की माझ्याकडनं अनेकांनी पैसे घेतले, अनेकांनी मदत करून घेतली, अनेकांनी मला अगदी अक्षरशः लुटलं. शरद पटेल एक हे होते की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पाठीशी राहून मला साथ दिली. हा इतिहास लिहिला जाईल. तुमचा हा खोटेशाहीचा इतिहास लिहिला जाणार नाही. पुढे ते लिहित आहेत काँग्रेसच्या विचारधारेचा आहे आणि निवडून आल्यानंतर मी काँग्रेसमध्येच प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुस्लिम समाज व नाराज असलेला काँग्रेस कार्यकर्ता हा पाठीशी उभे राहिल्याने आमचा विजय नजदीक आहे. म्हणजे तुम्हाला शरम नाही वाटत हो का असं लिहिताना? मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्याच विचारधारेचा आहे आणि काँग्रेसमध्येच प्रवेश करणार आहे. कधी? अहो तुम्हाला काँग्रेसमध्ये नाही घेतलं. मागच्या काही व्हिडिओ मी सांगितलं. काँग्रेसच्या दारामध्ये 100 वेळा गेले होते, राहुल गांधीसाठी पायघड्या घातल्या होत्या, तुमच्याकडे साधं ढुंकूनही बघितलं नाही. आज मुस्लिम समाजाची मतं मिळावीत म्हणून तुम्ही काँग्रेसचेच आहे असं सांगताय. होते तुम्ही काँग्रेसचे. काँग्रेसचे कधी होते? दामू शिंगडा असताना. ज्या पद्धतीने लांड्या लबाड्या केल्या त्यावेळेस काँग्रेसमधून तुम्हाला गांडीवर लात मारून हाकलून दिलं. त्यावेळेस तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये गेलात. बहुजन विकास आघाडीचं कार्यालय तुम्ही विक्रमगडला काढलं, विसरलात? त्याच्यानंतर किती पक्षांमध्ये प्रवेश केलाय? काही लिमिट आहे तुमच्या पक्ष प्रवेशांना? काँग्रेसची विचारधारा सांगताय. अहो आता तुम्ही शिवसेनेमध्ये होतात निवडणूक लढवण्याच्या आधी. सगळे सरपंच घेऊन गेला होतात आणि वर्षा बंगल्यांवर सगळ्यांच्या समोर तुम्ही प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे साहेबांचा हात डोक्यावर आहे आणि तो का आहे हे शिवसेनेच्या लोकांना माहिती आहे. एक शरद पटेल नसताना तुम्ही जेलमध्ये असतात. आज एकनाथ शिंदे साहेबांचा हात डोक्यावर आहे, तुम्ही तिथे प्रवेश केलेला आहे, सगळे सरपंच नेऊन दिलेले आहेत. त्याच्या आधीच कोणाकडे तुम्ही होतात? राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर तुमच्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढाव्या लागल्यात, राष्ट्रवादी मी गेलेला. त्याच जितेंद्र आव्हाडांना तुम्ही काय सांगितलं? त्याची इज्जत पार काढून टाकलीत. त्याच्या आधी तुम्ही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तेव्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण होते, त्यांच्या समोर हजारो लोकांच्या समोर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो 17 पक्ष तुम्ही फिरून आलेले. तुम्ही बाया मला सांगताय हा फिरता चषक आहे. तुम्ही किती पक्ष फिरलात?
तुम्ही कसले आले काँग्रेसचे एकनिष्ठ? तुम्ही जे सांगताय या पोस्टमध्ये की काँग्रेसची एकनिष्ठ आहे, लोक एवढी मूर्ख वाटतात का तुम्हाला तुमच्यासारखी? ते तुमचे मंद भक्त आहेत ना, पैसे दिल्यावर काही ऐकतात. तसं तुम्हाला भिवंडीतली पब्लिक वाटली. मी सांगितलं मी काँग्रेसचा आहे, माझी काँग्रेसची विचारधारा आहे, मी प्रवेश करणार आहे. लोक वेडी आहेत. प्रवेश करणार मग कधीच प्रवेश करून झाला असता. आणि तुम्ही ज्या काँग्रेसचं नाव घेताय ती काँग्रेस तर महाविकास आघाडीमध्ये आहे, ती कशी तुम्हाला मस्त येणार आहे? ही एवढी मोठी थाप हे कसं मारू शकतात की लोकांना मूर्ख समजू शकतात? शेवटची यांची ओळ आहे, विजयी होणार आणि भिवंडीत नवा इतिहास घडणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. मी चॅलेंज लावतोय, तुम्ही निवडून येणार नाहीत. खरं तर सुपारीवाज कोण आहे? तुम्ही आहात. निवडणूक लढवण्याची सुपारी कोणाकडून घेतलेली आहे हे 4 जूनला सगळ्यांना कळणार आहे. तुम्ही एवढे पत्रकार विकत घेतलेत. मी 1ही रुपया न घेता प्रामाणिकपणे काम करतोय आणि तुम्ही मला विकत घेऊ शकलेले नाहीत, शकणारही नाहीत. तुम्ही लिहिताय समाजाच्या खात्रीतून उतरलेले पत्रकार. समाजाच्या खात्रीतून उतरले की नाही उतरली नंतरची गोष्ट. समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होतोय, समाजाच्या विरोधात कोणी जेव्हा बोलतंय त्यावेळेस पहिली मशाल हीच पुढे येते. तुम्ही नसतात. तुमच्यावर अन्याय झाला तेव्हाही तुम्हालाही मशालची दारं दिसतात. त्यामुळे मी समाजाच्या नजरेतून नाही उतरलेलो. खरं तर हे तुम्ही चांगलं लिहिलं. आता कोण खात्रीतून उतरलं हे 4 जूनला कळेल. जर तुम्ही जिंकलात तर मी समाजाच्या खात्रीतून उतरलो हे मी मान्य करेन. आणि तुम्ही जिंकलात तर तुम्ही समाजाच्या खात्रीतून उतरलेले आहात हे तुम्हाला आता न सांगता मान्य करावं लागेल. कारण तुम्ही त्या पोस्टमध्ये लिहिलंय, वकिलाच्या नावाने लिहिलंय. आणि म्हणून या लिखाणाला मी धन्यवाद देतो. तुम्ही जे जे लिहाल त्याचं मी पुराव्यानिशी उत्तर देईन. म्हणजे कुणबी सेनेच्या बाबतीत जे लिहिलं तेव्हा सांगितलं हा कुणबी समाजाच्या विरोधात आहे. मी कुणबी समाजाच्या विरोधात नव्हतो, कुणबी समाजाच्या बाजूने होतो. आणि म्हणून त्यांना सांगत होतो की आपला एक दबाव गट तयार करा. ऐकलं नाही आणि आज ही वेळ आलेली आहे. तुमची वेळ त्याच्यापेक्षा वाईट येणार आहे. कारण ईश्वर पाटलांनी कोणाचं वाईट नाही केलेलं. त्यांच्या दिशा भरकटत गेल्या, पण त्यांच्यामुळे कोणी आत्महत्या नाही केलेली. त्यांनी कोणाला लुबाडलेलं नाही, त्यांनी कोणाला फसवलेलं नाही, त्यांनी कोणाचे पैसे खाल्ले नाही, त्यांनी कोणाच्या जमिनी नावा करून नाही घेतलेल्या. त्यांच्यामुळे कोणी रस्त्यावर मृत्यू झालेला नाही, त्यांनी कोणता भ्रष्टाचार केलेला नाही, ते कोणाला अत्याचार केलेला नाही, त्यांनी कोणाला फसवलेलं नाहीये. त्याच्यामुळे विश्वनाथ पाटील यांची सर तुम्हाला कधीही येणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची गरज नाहीये. विश्वनाथ पाटील यांची विचारधारा त्यावेळेस भरकटली असेल, पण आज पुन्हा ते ट्रॅकवर आलेले आहेत. आणि म्हणून आमची मैत्री कायम आहे. तुमच्यासारखी दुश्मनी नाही त्यांची आमची. तुम्ही भ्रष्टाचाराच्या पैशातून दान करण्याचा जो दानशूरपणा दाखवताय तो मूर्खपणा आहे. तुम्ही सांगता आम्ही एवढी मोठी समाजसेवा केली. समाजसेवा सांगून दाखवायची नसते. आणि म्हणूनच या सगळ्या टीका करताना तुम्ही ज्या पद्धतीने वागताय, ज्या पद्धतीने लोक अंगावर घेताय, ते गावागावात तुम्ही दुश्मने तयार केल्या तो. आणि तुम्ही निवडून याच्या भाषा करताय. कोण आहे तुमच्या बरोबर हे तुम्हाला 4 जूनला कळेल. हे जे आहेत ना पैसे घेणारे देणारे, पैशावर चालणारे, हेही तुमच्या बरोबर नसणार आहेत. आता ही वकिलाच्या नावावर जी पोस्ट आहे ना, हे त्यांनी लिहिलंय का हे मला माहित नाहीये, पण त्यांच्या नावाने आहे. आणि म्हणून त्यांचं एकच उदाहरण तुम्हाला देतोय की हा वकील काय आहे ते, जे लाखो रुपयांचे धनादेश आदिवासी बांधवांच्या नावाने ह्या वकिलाच्या माध्यमातून या वकिलाने आणि याच्या भावी खासदाराने कसे लुटलेत याचं हे एक उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे. वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंदवला गेलाय, एक तक्रार झाली आणि त्याच्या संदर्भात जाब जबाब नोंदवले गेलेत. माझ्याकडे जो जाब जबाब आहे 26/5/2023 योगेश गिरीश जोशी वय 42 राहणार गोरे यांनी पोलीस समक्ष जो नोंदलेला जबाब आहे, या जबाबावर ही सगळी जी आहे ना टोळी, जमिनी लुटणारी, शेतकऱ्यांचे पैसे खाणारी, सगळी जेलमध्ये जाईल. मात्र त्याच पापाच्या पैशातून पोलिसांना विकत घेतलं, पोलिसांवर दबाव टाकला आणि केस पेंडिंग ठेवलेली आहे. काय झाले सांगतो तुम्हाला. म्हणजे जो कोर्टामध्ये पण हा विषय गेलेला आहे. खरं तर आता ही पोस्ट आल्यानंतर मला व्हिडिओ तात्काळ मिटवलं जाईल, हे पैसे दिले जातील. पण कशा पद्धतीने केले बघा. धनादेशांवर नावं न टाकता 13 धनादेश ऍडव्होकेट श्री प्रफुल्ल पष्टे यांच्याकडे त्यांनी मागून घेतले. ऍडव्होकेट श्री प्रफुल्ल पष्टे यांनी अर्जदार यांना सांगितले की वकील आहे, मी तुम्हाला फसवणार नाही, जर धनादेश टाकताना तुम्हाला फोन करेन व कोणाला धनादेश देतील त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देईन. यांनी धनादेश याच्यासाठी घेतले की तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण आदिवासींचं आहे, त्या आदिवासी बांधवांना पैसे द्यायचे आहेत
आणि म्हणून लाखो रुपये या योगेश जोशींकडनं घेतलं. 92,97,500 रुपये हे या प्रफुल्ल वस्टेने चेक घेतले आणि ते चेक कोणाच्या नावाने वटवलेत बघा. पहिली गोष्ट, ऍडव्होकेट प्रफुल्ल पष्टे 15/9/2022 प्रफुल्ल पष्टे रोखीने घेतलेले चेक क्रमांक 566582 दिला, बेरर चेक दिला आणि 3 लाख रुपये या वकिलांनी घेतले. 15/9/2022 ला ऍडव्होकेट प्रफुल्ल पष्टे 566583 चेक नंबर आहे, 3 लाख रुपये त्यांनी वटावले. 10/11/2022 त्यावेळेस 2 लाख रुपये घेतले. 15/11/2022 शमिका शशिकांत पाटील, म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शशी पाटील नावाचा एक चांगला मुलगा आहे, चांगला कार्यकर्ता आहे, त्यालाही फार उद्ध्वस्त केलंय, बुडवलंय. या केसमध्ये खरं तर तो जेलमध्ये गेला असता. आम्ही हे प्रकरण दाबलं होतं, ठेवलं होतं की जाऊ दे मित्र आहे, पण आता हे तुम्ही अशा पोस्ट करत असाल तर या सगळी प्रकरणं बाहेर काढावी लागतील. आता या शमिका शशिकांत पाटील याची बिचाराची बायको आहे, ही बायकाही सोडलेला नाही, बायकांनाही बर्बाद करतील, बायकांनाही जेलमध्ये घेऊन बसतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे आमच्याकडे आगवणे नावाचे कार्यकारी अभियंता होते, त्याच्या एका तक्रारीवर 22 खासदारांची बायको जेलमध्ये गेली असती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस याला केलेली मदत हा विसरलाय. आगवणे अजून जिवंत आहेत, रमेश आगवणे, त्यांना विचारा, यांनी रमेश आगवणेच्या कशा खोट्या सह्या म्हणून बिलं काढली होती. त्याच पद्धतीने या बिचाऱ्या भगिनीला तिच्या नावाने 20 लाख रुपये वटावलेले आहेत. 9381 हा चेक नंबर आहे. 15/1/22 ला तिच्या नावावर हे 20 लाख वटावलेले आहेत आणि हे पोलीस स्टेशनचे पेपर्स आहेत, कोर्टातले पेपर्स आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर 15/11/2022 त्याच दिवशी शशिकांत गजानन पाटील 9380 20 लाख रुपये वटावलेले आहेत. हा चेक नंबर आहे 9380चा. चेकने पैसे घेतलेले आहेत. हे लोकांना अकला शिकवतायत, सुपारी बाळात खंडणीखोर वगैरे सांगतायत, याही चेकने पैसे घेतलेले आहेत. 15/11/22 ला प्रशांत गजानन पाटील हा यांचा भाऊ असावा 9382 20 लाख रुपये म्हणजे 60 लाख रुपये शशीच्याच घरामध्ये गेलेले आहेत. आणि शशीने जो पोलिसांना जबाब दिलाय तो काय जबाब दिलाय तो जाऊन एकदा बघा. हे पैसे माझ्या नावावर काढले गेले आणि ते कोणाला दिले गेले. प्रफुल्ल पष्टे, जिनके घर शीशे के होते हैं वो औरों के घर पे पत्थर नहीं मारा करते. तुम्ही आमच्या घरावर नाही पत्थर मारू शकत. या बँकेच्या डिटेल्स आहेत, मी तात्काळ बँकेच्या डिटेल्स मागवल्या. हे चेक नक्की वटावले गेलेले आहेत का? हे योगेश जोशींचं अकाउंट आहे, आजही जाऊन बघायचं गोरा बँकेचं. ही पूर्ण त्यांची फाईल आहे. जे प्रफुल्लनी या 22 खासदारच्या माध्यमातून 9 शेतकऱ्यांना लुटलंय, त्यांच्या तक्रारी आहेत. म्हणजे माझे सांगेवांगे नाही आहे. कोणत्या कंपनीवाल्याला उद्ध्वस्त केलंय, ती कंपनी आहे सह्याद्री इंडस्ट्रीज, शेलट्याला त्यांनी जमिनी घेतल्या, त्यांना कसं फसवलंय त्यांची ही तक्रार आहे. तेही यांच्या मानेवर बंदूक ठेवून बसलेत, आमचे पैसे आम्हाला परत द्या. लोकांकडनं लुबाडून जमिनी घेतल्या 10-12 लाखाने आणि त्या कंपनीला 55 लाख 60 लाख एकरी अशा जमिनी विकल्या, लाखो रुपये कमावले, स्वतःची घरं भरली. त्यामुळे त्यांनी लिहिलंय की माझ्याकडनं जमीन वृद्धाश्रम बांधण्यासाठी घेतली. बऱ्याच ठिकाणी आम्ही कॅन्सरचं हॉस्पिटल उभारतोय म्हणून जमिनी हडपल्या, कुठे हॉस्पिटल उभारतोय म्हणून जमिनी उभारल्या, कुठे शाळा उभारतोय, सीबी स्कूल खोलणार, आम्हाला जागा द्या. कमी किमतीत जागा घेऊन त्या मुंबईवाल्यांना विकल्या. इथेही वृद्धाश्रम उघडणं असं सांगितलं होतं. प्रफुल्ल पष्टेचं हे प्रकरण वाडा पोलीस ठाण्यामध्ये आहे, ते कोर्टामध्ये आहे आणि त्या भागामधल्या अनेक लोकांची यांनी फसवणूक केलेली आहे. हे माझ्याकडे एक प्रकरण, हे फक्त मी इशारासाठी देतोय. कारण शेवटी पुन्हा ही लोक सांगतायत की तुम्ही कुणबी समाजातल्या लोकांना बदनाम करता. हे जे सांगणारे आहेत ना, ज्यावेळेस ते आम्हाला सुपारीबाज बोलतात, ते आम्हाला खंडणीखोर बोलतात, ते आम्हाला समाजाच्या नजरेतून उतरलेले बोलतात, तेव्हा हे काही बोलत नाहीत. तेव्हा कुणबी समाजाच्या ग्रुपवर आमच्या पोस्ट 12-12 तास ठेवताय, आम्ही तक्रार केल्यानंतर त्याच्यानंतर त्या तुम्ही डिलीट करताय. म्हणजे आमची बदनामी होते तर तुम्ही गप्प बसता आणि आम्ही जर कोणाचे पुरावे दिले तर तुम्ही सांगता कुणबी समाजातील लोकांना बदनाम करता. खरं तर हा प्रफुल्ल पष्टे याची कुंडली बाहेर काढायची झाली ना, हा सगळी कुंडली आहे. पण त्याचे 2 भाऊ खूप सज्जन आहेत. हे दिलीप पाटील एक चांगला कीर्तनकार आहे, चांगला समाजसेवक आहे, त्याच्याकडे बघून नाही याच्यावर टीका करतायत. त्याचा एक भाऊ धनंजय पष्टे माझा चांगला मित्र आहे, हे प्रकरण त्यांनीच मिटवलं होतं. तो येऊन बसला होता, सांगितलं होतं की नका, माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, त्याच्यावर काही करू नका. मी तेव्हाच त्याची सगळी प्रॉपर्टी बाहेर काढणार होतो की 32 वर्षाचा वकील एकदाही कोर्टात गेलेला नाही, फक्त जमिनीच्या सेटलमेंट करतोय, शेतकऱ्यांना लुबाडतोय, कोणाच्या तरी नेऊन घशात घालतोय आणि त्याच्यावर तो पैसे कमावतोय. 32व्या वर्षी निचोळ्यासारख्या गावामध्ये
आलिशान बंगला बांधला. म्हणजे खरं तर त्या धनंजय पष्टे त्यांच्या भावाला सांगितलं होतं की हा बंगला मी तोडायला होतो 8 दिवसामध्ये. आणि कशा पद्धतीने पैसे आणि कोठाचे आणलेत, कुठून आणले, त्याच्या बँकेत सगळं चौकशी लावतो. जो आता कदमांचा बंगला 3रा मजला तोडला ना कोकणातला, तसा बंगला तोडायला लावणार तो. पण शेवटी पुन्हा सांगितलं असं समाजाच्या माणसांवर हे करतायत ते करतायत. अरे तुम्ही समाजाच्या माणसाचे पैसे खाताय ना, पण समाजाला बरबाद करताय, समाजाला बदनाम करताय. तुम्ही आम्हाला बदनाम करताना आमच्याकडनं तुम्ही चांगली अपेक्षा करताय. हा काय प्रकार आहे? याच्याकडे आलिशान गाड्या आल्या कुठून? आणि वयाच्या 32व्या वर्षी बंगले बांधले कुठून? आज त्यांच्या दोन्ही भावांना, दिलीपला आणि धनंजयला, समाजामध्ये चांगलं स्थान आहे. याला कोण विचारतंय? कंचाडच्या मालरानावर दारूच्या पार्ट्या जोडणारे शेतकऱ्यांच्या पैशातून दलाली आली, तिथे मालरानावर बसायचं, मनोरवर्ण चांगली पापलेट, चायनीज काय 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 मागवायचं आणि खायचं. त्याचे व्हिडिओ आहेत, त्यांच्याच मित्रांनी माझ्याकडे दिलेले आहेत. काही व्हिडिओ असे आहेत तर ते जर मी व्हायरल, मी फक्त इशारा दिलाय 32 मिनिटं 32 सेकंदांचा, त्याला समाजात कोण पोरगी देणार नाही. तेव्हा याने माझ्या विरोधात पोस्ट टाकण्याचा आगाऊपणा करू नये. पुन्हा एकदा सांगतोय की पापाच्या आणि हरामाच्या पैशामध्ये कोणीही निवडून येत नाही, निवडून येणार नाहीये. पडल्यानंतर ते खापर माझ्यावरच फुटणार आहे. पण त्यावेळेस माझी ताकद दिसेल का? एका वेळेस तुम्ही सांगता की आम्ही लाखो मतांनी निवडून येऊ, आता काय सांगतात 5 लाख मतांनी निवडून येऊ. आधी सांगतात 1 लाख, नंतर 2 लाख, 3 लाख, आता 5 लाख. म्हणजे फक्त समाजात तुम्ही दिशाभूल करताय, समाजाला तुम्ही मूर्ख समजताय, मूर्ख बनवताय आणि आम्हाला तुम्ही सुपारीबाज सांगताय. खरं तर सुपारीबाज तुम्ही आहेत, खंडणीखोर तुम्ही आहेत. खंडणीखोरीच्या केसेस तुमच्यावर दाखल आहेत, लोकांना फसवण्याच्या केसेस तुमच्यावर दाखल. माझ्यावर एक केस दाखवायची, शरद पटेल याला फसवलं, बिल्डर आहे, बिल्डर नावाने सांगतोय, गेली 21 वर्ष बिल्डरकी करतोय. आम्ही शब्द देतो आणि आम्ही शब्द पाळतो हे सांगून मी बिझनेस करतोय. एकदाही शब्द खोटा ठरलेला नाही. तुमचं पावला पावलावर शब्द खोटे ठरतायत. पूर्ण व्हाईट रक्कम घेऊन ना धंदा केलाय. कोणताच बिल्डर व्हाईट रक्कम घेत नाही, व्हाईटने पैसे घेतलेले आहेत, एकही ब्लॅकचा पैसा घेतलेला नाही. किती वेळा तुमच्या रेड पडला, किती वेळा तुम्ही अर्ज केले, किती वेळा चौकशी झाल्या, कुठे सापडलोय? तुमच्यावर तर केसेस झाले आहेत, गुन्हे दाखल आहेत तुमच्यावर. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आता जे काय करणार आहात, पोस्ट व्हायरल करणार आहात, मी काही गांडू नाहीये, मी षंड नाहीये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन. तुम्ही जी पोस्ट व्हायरल घ्या, जी पत्रकार परिषद घ्यायला सांगा, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचे पुरावे दाखवून, म्हणजे कुठल्याही पत्रकाराला, समाजसेवकाला, कोणाला पाहिजे असतील त्याच्या झेरॉक्स काढून घेऊन जायच्या. माझ्या ऑफिसमध्ये हे आहेत, यांचे व्हिडिओही आहेत, यांच्या व्हायरल क्लिप्स आहेत, यांचं सगळंच आहे. कारण यांचेच लोक गद्दार आहेत. हे एकमेकांचे कोणाचे होणार नाही आहेत. हेच एकमेकांना फोन करतात, त्यांच्या फोनच्या क्लिप्स माझ्याकडे पाठवतात किंवा तुमच्याबद्दल हा काय बोलतो, आज शेठने बघा असं तुमच्याबद्दल वक्तव्य केलं. म्हणजे यांनी पैसे देऊन जे कॅमेरेवाले ठेवलेत ना यांचा प्रचार करण्यासाठी, त्यांनी अशा काही क्लिप्स व्हायरल केलेल्या आहेत, असे काही व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत की यांना नंतर 4 जून नंतर कळेल की साला आम्ही या पत्रकारांना का बरोबर घेतलं. आम्ही ज्या उमेदवाराच्या बरोबर आहोत ना त्याची एक क्षणाची बदनामी होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय. आम्ही अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागतो. तुमच्याबरोबर जे पत्रकार आहेत ना ते पैसे देऊन आणलेले आहेत, कारण थोडे पैसे कमी झाले का ह्या सगळ्या क्लिप्स तुम्हाला सगळीकडे दिसतील. त्यामुळे पहिले त्यांचे पैसे द्या. अनेकांना बुडवलंय. कोणाचेही पैसे, सभांचे पैसे दिलेले नाही, खुर्च्यांचे पैसे दिलेले नाही, बॅनरचे पैसे दिलेले नाही. निवडणुकीनंतर हे सगळं अंगावर फुटणार आहे. आणि म्हणून मेहरबानी करून सांगतो, माझ्या नादाला लागू नका. आणि मी काही फार चांगला माणूस आहे, तुम्ही माझी बदनामी करून काय करणार आहेत? हा नालायक माणूस आहे. मी मान्य केलं मी नालायक आहे, मी बदमाश आहे, चोर आहे, लफंग आहे. तुम्हाला जेवढी विशेषणं लावायची असेल तेवढी लावा. कारण मी जर तसा नसतो तर तुमच्याशी लढूच शकत नसतो. चांगली माणसं तुमच्याकडची कोण लढणार आहेत? तुम्ही डायरेक्ट त्यांच्या अंगावर बायका पाठवताय, डायरेक्ट त्यांना धमक्या देताय. तुमची ही सगळी पाळलेली कुत्री आहेत, ही सगळी कुत्री भुंकायला सोडताय. खरं तर या कुत्र्यांनाही सांगतोय मी की तुम्ही जेवढ्या पोस्ट व्हायरल करताय ना तुमची अवकात तेवढीच आहे. तर त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची तुम्ही लाचार आहात. तुम्ही कधीही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी एकमेकाला किती लोकांना बर्बाद केले ते बघा. तुमची अवस्था तीच होणार आहे. हा कोणाच्या बापाचा नाही आहे. मी सगळं काही त्याला देऊन बघितलंय तरी तो माझा झाला नाही. तुमचा तर होणं शक्यच नाही. आणि म्हणून कुठलीही पोस्ट कोणावर व्हायरल करताना स्वतः आपण किती सभ्य आहोत ते बघा. मी जाहीर केलंय मी सभ्य नाहीये, मी खाल चांगला माणूस नाहीये. आणि म्हणून तुम्ही जर सभ्य असाल तरच
माझ्या अंगावर या. मी जे नडतोय ना आता ह्या वकिलाला याच्यासाठी त्याचं नाव घेऊन सांगितलंय. त्यात हिंमत असेल तर कोर्टात जा, सांग माझी बदनामी झाली. याच्यापेक्षा जास्त तुझ्या बदनामीचे पुरावे मी कोर्टामध्ये दे. समजने वाले को इशारा काफी होता है.